आज आपण सासवड मधील संगमेश्वर, सिद्धेश्वर आणि चांगवटेश्वर या 3 प्रसिद्ध मंदिरांचा आज आपण प्रवास करणार आहे. चला तर माझ्यासोबत. नमस्कार, स्वागत आहे तुमचे. मी सावली या माझ्या YouTube चॅनल मध्ये. पुण्यापासून साधारणपणे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर वसलेले सासवड हे इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असलेले ठिकाण आहे. बोपदेव घाटातून सासवडकडे जाताना खोल दऱ्या, दूरवर दिसणारी छोटी छोटी गावे, ओसाड डोंगर रांगा, हिरवाईने नटलेला परिसर आणि वळणावळणाचे रस्ते असा प्रवास खूप सुंदर होतो. आज आपण या व्हिडिओमध्ये संगमेश्वर, सिद्धेश्वर आणि चांगवटेश्वर या 3 महादेव मंदिरांचे दर्शन घेणार आहे. एका मागोमाग एक लागणारी गावं, रस्त्याच्या दुतर्फा फुललेली झाडं, रंगीबेरंगी फुलं आणि मन प्रसन्न करणारा निसर्ग, रस्त्याच्या बाजूला वेगवेगळ्या देवतांचे मंदिर यांच्या प्रवासाचा आनंद घेत मी संगमेश्वर महादेव मंदिर येथे पोहोचले. संगमेश्वर या नावाप्रमाणेच हे मंदिर 2 नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. येथे करा नदी आणि चांबळी नदी या 2 नद्या एकमेकींना मिळतात, म्हणजेच यांचा संगम होतो. यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. हे प्राचीन शिवकालीन मंदिर यादवकालीन स्थापत्य शैलीची आठवण करून देणारे मंदिर आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम केलेले हे मंदिर शेकडो वर्ष मागच्या काळात गेल्यासारखे वाटते. मंदिराच्या सभामंडपातील भव्य नंदी, दगडावरील सुंदर कोरीव काम, भव्य अशा 2 दीपमाळा आणि शांत वातावरण प्रत्येक शिवभक्तांना आकर्षित करते. परिसराला एक वेगळेच आध्यात्मिक आणि निसर्गाचे सौंदर्य लाभते. निसर्गामुळे हा परिसर अतिशय रमणीय वाटतो. विशेष म्हणजे सासवड हे संत सोपानदेव महाराज, पेशव्यांचा इतिहास आणि अनेक प्राचीन मंदिरांमुळे ओळखले जाते. पुण्याजवळ शांत, सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण शोधत असाल तर संगमेश्वर महादेव मंदिराला एकदा नक्की भेट द्या. सभा मंडपातील नंदीचे दर्शन घेऊन मी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. मंदिराच्या समोर असलेल्या करा नदी आणि चांबळी नदी यांचा संगम पाहताना मनाला खूप शांतता वाटते. या परिसरामुळे संगमेश्वर मंदिर धार्मिक नाही तर ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचे मानले जाते. हे मंदिर साधारण 11व्या ते 13व्या शतकातील यादव काळात बांधले गेले असावे अशी रचना प्राचीन दगडी आणि हेमाडपंथी स्थापत्य शैलीची झलक दाखवते. काळ्या दगडात बांधलेले हे मंदिर अनेक शतकापासून भाविकांचे श्रद्धा केंद्र आहे. त्यानंतर मंदिराचा सुंदर परिसर, मंदिरावरील नक्षी, मंदिरासमोर असलेले नंदी असे वेगवेगळे ठिकाण बघण्यासाठी निघाले. मंदिराच्या परिसरात खडकेश्वर मंदिर, ओंकारेश्वर मंदिर, अरण्येश्वर मंदिर यांचे सुद्धा दर्शन घेता येते. हे प्राचीन शिव मंदिर नदीच्या काठावर वसलेले आहेत. यामुळं प्रत्येक मंदिरासमोर भव्य असे नंदी असून मंदिराची साधी पण देखणी रचना पाहायला मिळते. पावसाळ्यात संगमेश्वर मंदिर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची हलकी चादर आणि मंदिराशेजारी वाहणाऱ्या नद्यांचे वाढलेले पाणी यामुळे संपूर्ण परिसर अतिशय रमणीय वाटतो. पावसाच्या सरीने धुतलेले दगडी पायऱ्या आणि मंदिरावरील बारकाईने केलेले कोरीव काम अधिकच उठून दिसते. नदी काठी वाहणाऱ्या पाण्याचा मधुर आवाज, थंडगार वारा आणि शांततेमुळे येथे येणाऱ्या भाविकांना वेगळाच आनंद मिळतो. पावसाळ्यात मंदिर परिसरातील झाडं, वेली, निसर्ग सौंदर्य पाहताना जणू इतिहास आणि निसर्ग यांचा संगम असल्याचा अनुभव येतो. प्रत्येक नंदीच्या कानामध्ये इच्छा सांगून सासवडमध्ये असलेले सुंदर दुसरे मंदिर म्हणजेच सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले. नदीवर छोटा पूल, समोर दिसणारा भव्य नंदी आणि शेकडो वर्षाचा इतिहास या मंदिराबद्दल एक वेगळीच ओळख करून देतो.
मंदिराबाहेर पोचताना सर्वप्रथम नजरेस पडतो तो म्हणजे भव्य आणि विशाल नंदी. काळ्या दगडात कोरलेला हा नंदी अत्यंत आकर्षक असून त्यावरील कोरीव काम आजही पाहणाऱ्यांना थक्क करून टाकते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी असून त्यामध्ये प्राचीन हेमाडपंथी आणि यादवकालीन स्थापत्य शैलीची झलक दिसून येते. मंदिरात गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन मंदिरात असलेल्या देवी देवतांचे दर्शन घेतले. मंदिराच्या गर्भगृहात अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरण होते. मंदिराच्या गर्भगृहात गेल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. मंदिराच्या गर्भगृहात पिंड फुलांनी छान अशी सजवलेली होती. दर्शन घेऊन मी आजूबाजूचा परिसर अनुभवण्यासाठी निघाले. सिद्धेश्वर मंदिर हे सासवडमधील प्राचीन मंदिर असून कऱ्हा नदीच्या परिसरातील धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानला जातो. पावसाळ्यात या मंदिराचे रूप पूर्णपणे बदलून जाते. नदीला पूर आल्यावर मंदिराचा पूर्ण परिसर पाण्याने वेढलेला असतो. त्यानंतर मी सासवडमधील अत्यंत सुंदर आणि तिसरे शिवमंदिराला निघाले ते म्हणजे चांगवटेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर सुद्धा अत्यंत भव्य आणि पूर्ण दगडी बांधकामाने बांधलेले आहे. या मंदिरामध्ये जाऊन मी शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि आजूबाजूचा परिसर अनुभवला आणि त्यानंतर मी घरी येण्यासाठी निघाले.